तुम्ही पण एक नवीन शॉर्ट क्रिएटर असाल तर तुमच्या पण मनात भीती असेल की चॅनल मॉनिटाईज होतो की नाही, कारण तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक, चॅनल मॉनिटायझेशन, शॉर्ट्स अपलोडिंग, हॅशटॅग किंवा AI व्हिडिओज या कोणत्याही गोष्टीबद्दल A to Z पॉलिसी माहीत नाही. तर टेन्शन घेऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे ह्या गोष्टींबद्दल A to Z सर्व डाऊट्स काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. तर त्याआधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनची मानकरी आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांना फुल्ली सपोर्ट करायचा आहे. त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघायचे आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायची आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपण काय करत असतो, आपल्या चॅनलवरती जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना फ्रीली सपोर्ट करत आहोत, त्यांचे चॅनलचे फ्रीली प्रमोशन करत आहोत. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाहीये. तर वाट कसली बघताय, चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी आपण कॉपीराइटबद्दल बोलूया. आता भरपूर जणांना डाऊट्स असतो की जे सॉंग्स तुम्ही लावता मग नक्की ते कुठून लावायचे, म्हणजे यूट्यूब म्युझिक लायब्ररीचे लावायचे की बाहेर कुठून लावायचे, आणि सॉन्ग लावल्यानंतर पण चॅनलवरती किंवा व्हिडिओवरती कॉपीराइट क्लेम येतो का. तर बघा, ज्या वेळेस तुम्ही शॉर्ट्स बनवता, शॉर्ट्स बनवल्यानंतर तुम्ही शॉर्ट्स कुठून अपलोड करता, तुमच्या यूट्यूब चॅनलमधून, जिथून प्लस आयकॉन आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय येतो, फॉर यू सेक्शनमध्ये यूट्यूबचे ट्रेंडिंग सॉन्ग ॲड करायला सांगितले जातात. मग बघा, तुम्ही प्लस आयकॉनवरती जाऊन काय करता, ट्रेंडिंग सॉन्ग काय करता, तुमच्या व्हिडिओला कमी आवाजामध्ये लावता. तरी पण काय होतं, तुमच्या मनामध्ये डाऊट असतो की इथे कॉपीराइट क्लेम येतो का. तर बघा, जेव्हा तुम्ही फॉर यू सेक्शनमध्ये जाऊन यूट्यूबचे ट्रेंडिंग सॉन्ग लावता त्यावेळेस पण तुम्हाला कॉपीराइट हा येऊ शकतो. त्यानंतर बघा, तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करता, म्हणजे तुमचं VN ॲप असेल, इनशॉट ॲप असेल किंवा अजून कोणते ॲप्स तुम्ही काय करत असाल, एडिटिंगसाठी वापरत असाल. मग तुम्ही काय करता, दुसरे कुठले तरी सॉन्ग डाउनलोड करता. डाउनलोड केल्यानंतर काय करता, ते सॉन्ग काय करता, तुम्ही तुमच्या शॉर्ट्ससाठी वापरता. पण ह्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सॉन्ग वापराल त्यावेळेस काय येतो, तुमच्या चॅनलवरती कॉपीराइट क्लेम हा येतो. पण आता बघा, कॉपीराइट क्लेम तुमच्या यूट्यूब सॉन्ग तुम्ही वापरता तेव्हा पण येतो, जेव्हा तुम्ही बाहेरून सॉन्ग वापरता तेव्हा पण येतो. आता फरक काय आहे बघा, ज्या वेळेस तुम्ही यूट्यूबचे सॉन्ग वापरता, यूट्यूबचे सॉन्ग वापरल्यानंतर तुम्ही जर तुमच्या शॉर्ट्सच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या सॉन्गला जर क्रेडिट दिलं, म्हणजेच तुम्हाला क्रेडिटमध्ये काय द्यायचं आहे, त्या सॉन्गचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये आर्टिस्ट जो आहे त्या आर्टिस्टचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये जी म्युझिक कंपनी आहे त्या म्युझिक कंपनीचं नाव लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे शॉर्टमध्ये जे सॉन्ग वापरलेलं आहे त्या सॉन्गचं क्रेडिट काय करायचं आहे, त्या कंपनीला द्यायचं आहे. आणि बघा, ज्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीने काय करता, त्या म्युझिक कंपनीला क्रेडिट देता, त्यावेळेस तुमच्या शॉर्ट्सवरती काही येत नाही, कॉपीराइट क्लेम हा येत नाही. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही VN बाहेरून म्युझिक डाउनलोड करून लावता त्यावेळेस तुम्ही क्रेडिट जरी दिलं तरी काय येतो, तिथं कॉपीराइट क्लेम हा येतो. कारण त्या म्युझिक कंपनीला काय नसतं, तुम्ही जे सॉन्ग वापरलेलं असतं ते मान्य नसतं. मग ते काय करता, एकदा तुम्हाला कॉपीराइट क्लेम देता, परत दुसऱ्या व्हिडिओला कॉपीराइट क्लेम देतील. जर तुम्ही लगातार असं परत तिसऱ्या व्हिडिओला पण काय केलं, त्यांचंच इनशॉटमधून काय केलं, सॉन्ग वापरलं डाउनलोड करून, तर ते काय करतील, परत तुम्हाला कॉपीराइट क्लेम देतील. जर तुम्ही नाहीच ऐकलं तर ते काय करतील, डायरेक्ट तुमच्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक देतील. आणि बघा, ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक येतो, स्ट्राईक आल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ काय करायचा नाहीये, डिलीट करायचा नाहीये. बघा, तो कॉपीराइट स्ट्राईक ऑटोमॅटिक 3 महिन्यांनी काय होतो, निघून जातो. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ डिलीट करायचा नाहीये, कारण तुम्ही व्हिडिओ डिलीट जरी केला तर तुमच्या चॅनलवरती जर कॉपीराइट स्ट्राईक आलेला असेल तर तो निघून जात नाही. तो निघून जाण्यासाठी तुम्हाला तेवढे दिवस हे जाऊनच द्यावा लागणार, ठीक आहे. तर जोपर्यंत तुमचा कॉपीराइट स्ट्राईक पिरियड हा संपत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायचं नाही, चॅनलवरती फक्त कोणतीही ॲक्टिव्हिटी करायची नाहीये. जेव्हा तुम्ही यूट्यूबचे सॉन्ग वापरता त्यावेळेस तुमच्या चॅनलवरती एकदा काय, दोनदा काय, तीनदा काय कॉपीराइट क्लेम आला तरी तुमच्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक हा येणार नाही. बघा, ज्या वेळेस तुमचे यूट्यूब लायब्ररीचे म्युझिक तुम्ही वापरता आणि तुमच्या व्हिडिओवरती काय येतो, कॉपीराइट क्लेम येतो, तर त्यावेळेस काय होतं, तुमचं जे पैसे आहे, तुमच्या शॉर्ट्समधून मिळणारे पैसे ते तुम्हाला कसे मिळतात, किंवा तुम्ही VN शॉर्ट किंवा इनशॉट ॲपमधून जे व्हिडिओ एडिटिंग करून व्हिडिओ वापरता आणि एखाद्या व्हिडिओला काय येतो, कॉपीराइट क्लेम येतो. फरक फक्त इतकाच असतो की सपोज आता तुमचा शॉर्टचा इन्कम आहे किंवा तुम्हाला शॉर्टमधून जे पैसे मिळणार आहे, आता शॉर्टचे पैसे कसे मिळतात, आपल्याला लॉंग व्हिडिओसारखे नाही मिळत. आपल्या व्हिडिओवरती जेवढे ॲड येते तेवढे सगळे पैसे आपल्याला मिळणार, असं शॉर्टमध्ये नसतं. शॉर्टमध्ये कसं असतं बघा, जेव्हा 1, 2, 3, 4, 5 असे शॉर्ट लगातार काय होता, कंटिन्यू तुम्ही स्क्रोल करता. स्क्रोल केल्यानंतर जेव्हा 5वा शॉर्ट तुम्ही स्क्रोल करता त्यावेळेस काय येतं, ॲड येते. मग ती ॲड जेव्हा येते तर ती ॲड आल्यानंतर मागे जेवढेही शॉर्ट प्ले झालेले असतील त्या सगळ्या शॉर्टमध्ये जो तुमचा काय आहे, ॲड लागलेली असते, त्या ॲडचा रेव्हेन्यू काय होतो, डिस्ट्रीब्यूट होतो. पण सगळ्यात आधी काय होतं, जर एखादा शॉर्ट असेल त्या शॉर्टला काय झालेला असेल, कॉपीराइट
कॉपीराईट क्लेम आलेला असेल म्युझिक कंपनीकडून पण, तर काय केलं जातं, तुमच्या इन्कममधून काय केलं जातं, थोडं 10% किंवा 20% काय केलं जातं यूट्यूब कंपनीला दिला जातं, उरलेला 80% काय केलं जातं तुमच्या अकाउंटला जमा केला जातो. तर ह्या पद्धतीने काय होतं, ते 4 ते 5 शॉट जे आहे त्यांच्यामध्ये डिव्हाइड केला जातो. डिव्हाइड केल्यानंतर तुमच्या शॉटला जो इन्कम आलेला असतो तो काय केला जातो 20% यूट्यूब कंपनीला, 80% तुम्हाला. पण आता तुम्ही इथे विचार कराल, आपला इन्कम हा जो यूट्यूब कंपनीला 20% दिला जातो, मग त्यांचे सॉन्ग वापरायचे नाही आहे का? तर वापरा, कारण जेव्हा तुम्ही ट्रेंडिंग सॉन्ग वापरता, ट्रेंडिंग सॉन्ग वापरल्यामुळे तुमचे शॉर्ट व्हायरल होण्याचे चान्सेस हे जास्तीत जास्त असतात. जर तुम्हाला व्ह्यूज हे मिलियनमध्ये आले तर तुम्ही 20% जरी दिले तर तुम्हाला ओव्हरऑल प्रॉफिट हा शॉर्टमधून भरपूर होणार आहे. ठीक आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही VN ॲपमधून किंवा इनशॉट ॲपमधून तुमच्या शॉर्टला सॉन्ग लावता एखाद्या ठिकाणून डाउनलोड करून, तर त्यावेळेस काय होतं, जेव्हा तुमच्या शॉर्ट्सवरती कॉपीराईट क्लेम येतो त्यावेळेस काय होतं, इथं तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही. तुमच्या शॉर्टवरती जेवढा काही रेव्हेन्यू तयार होईल तो सगळा इन्कम काय होईल त्या म्युझिक कंपनीला दिला जाईल. तर त्यामुळं तुम्हाला जे बाहेरून तुम्ही सॉन्ग डाउनलोड करता ते सॉन्ग काय करायचे नाही, वापरायचे नाही. म्हणजेच तुम्ही डाउनलोड करून तुम्ही एडिटिंग करताना सॉन्ग वापरायचे नाही आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही शॉर्ट अपलोड करता, शॉर्ट अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूबचे सॉन्ग हे वापरायचे आहे. आता बघा, तुमचा एखादा व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओवरती काय आला कॉपीराईट क्लेम आला. आता तुमचा कॉपीराईट क्लेम हा मोस्टली काय येतो, तुम्ही जे बाहेरून सॉन्ग वापरता किंवा यूट्यूबचे सॉन्ग वापरता त्यामुळे येतो. मग हा कॉपीराईट क्लेम तुम्हाला घालवायचा कसा? आता त्यासाठी सिम्पल स्टेप आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर कंटेंट ऑप्शन असतो. त्या कंटेंट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुमच्या जर व्हिडिओला कॉपीराईट स्ट्राईक आलेला असेल तर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्या शॉर्ट्सवरती कॉपीराईट क्लेम आलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्टवरती क्लिक करायचं आहे. आता बघा, ज्या वेळेस तुम्ही काय करता, जो शॉर्ट आहे तो शॉर्ट ओपन करता. शॉर्ट ओपन केल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला रिस्ट्रिक्शन म्हणून तिथे लगेच काय येतो, कॉपीराईट ऑप्शन येतो. त्या कॉपीराईट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कॉपीराईट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे 3 ऑप्शन काय होता, शो होता. पहिला ऑप्शन असतो, तुम्हाला तुमचं जे सॉन्ग आहे ते सॉन्ग काय करायचं आहे, कट करायचं आहे का. त्यानंतर सेकंड ऑप्शन असतो, तुम्हाला जे सॉन्ग आहे ते सॉन्ग म्यूट करायचं आहे का. त्यानंतर तुम्हाला थर्ड ऑप्शन हा असतो की तुम्ही जे सॉन्ग वापरलेलं आहे ते सॉन्ग तुम्हाला बदलायचं आहे का, रिप्लेस करायचं आहे का. तर ह्यामध्ये तुम्ही 3ही ऑप्शन वापरू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जो सॉन्ग वापरलेला आहे ते सॉन्ग जर काही कामाचं नाही तर तुम्ही त्याला म्यूट पण करू शकता, म्हणजे त्याचा आवाज पूर्ण बंद पण करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या पार्टमध्ये काय कॉपीराईट क्लेम आलेला आहे, तिथे तुम्हाला पार्ट पण शो केला जातो की तुमचा शॉर्ट आहे त्या शॉर्टमध्ये कोणत्या पार्टला कॉपीराईट क्लेम आलेला आहे. तर तुम्हाला बघा तिथे काय करता येतो, तो पार्ट कट पण करता येतो. ठीक आहे, कॉपीराईटवाला, तर तुम्ही कट पण करू शकता. तर इथे सगळ्यात बेस्ट ऑप्शन असेल की जो YT स्टुडिओमध्ये एखादं म्युझिक असेल दुसरं, ते तुम्हाला काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे किंवा तुम्ही म्यूट पण करू शकता कट करण्यापेक्षा. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचा कॉपीराईट क्लेम हा काय करू शकता, इझिली काढू शकता. जनरली कॉपीराईट स्ट्राईक आल्यानंतर तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात. मेन म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ डिलीट करायचा नाही, तो व्हिडिओ काय करायचा आहे, तसाच ठेवायचा आहे. फक्त इतकंच होणार की तुमच्या व्हिडिओवरती जी अर्निंग होणार आहे ती अर्निंग काय होणार आहे, म्युझिक कंपनीला जाणार आहे. आता बघा, सेकंड ऑप्शन जो असतो तिथे तुम्ही काय करू शकता, तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही कॉपीराईटवरती जाऊन तिथे डिस्प्यूट पण करू शकता. म्हणजेच जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शॉर्टमध्ये कोणतंही कॉपीराईट मटेरियल नाही आहे तर तुम्ही तिथे डिस्प्यूट करू शकता. म्हणजे तुमचं जे रिझन असेल की तुम्ही कोणत्या कारणाने तुमचा शॉर्ट बनवलेला आहे किंवा त्याच्यात काय वापरलेलं आहे की यावरती आम्हाला कॉपीराईट क्लेम यायला नको. जसं की तुम्ही तिथे टाईप करू शकता की आम्ही यूट्यूब म्युझिक कंपनीचं काय केलेलं आहे, सॉन्ग वापरलेलं आहे, तर इथं कॉपीराईट क्लेम नको यायला. तर तिथे तुम्ही असं डिस्प्यूटमध्ये टाईप करून काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. तर अवघ्या 2 ते 3 दिवसात काय केलं जाऊ शकतो, तुमचा कॉपीराईट क्लेम हा काय केला जाऊ शकतो, हटवला जाऊ शकतो. पण फक्त जेव्हा तुम्ही म्युझिक कंपनीचे सॉन्ग हे वापरता, ज्या वेळेस तुम्ही बाहेरून सॉन्ग वापराल त्यावेळेस तुम्ही डिस्प्यूट हे करू शकत नाही. त्यानंतर थर्ड ऑप्शन तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला शॉर्टवरती जायचं आहे, कॉपीराईटवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन असतात, म्यूट, रिप्लेस आणि कट. तर हे 3 ऑप्शनमधून कोणता तरी एक ऑप्शन वापरायचा आहे. ठीक आहे. तर आता बघा, सेकंड पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत, चॅनल मॉनिटायझेशन. आता तुमच्या मनात डाऊट असतो की ज्या वेळेस आपल्या चॅनलवरती कॉपीराईट क्लेम येतो किंवा कॉपीराईट स्ट्राईक येतो त्यावेळेस चॅनल हा मॉनिटाईज होतो का. तर बघा, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या शॉर्टमध्ये यूट्यूब कंपनीचं सॉन्ग वापरलेलं आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जर त्यांना क्रेडिट दिलं तर तुमच्या व्हिडिओला काय येणार नाही, कॉपीराईट क्लेम हा येणार नाही. बघा, सपोज तुम्ही काय केलं, क्रेडिट द्यायचं विसरून गेले तर त्यावेळेस तुमच्या चॅनलवरती, तुमच्या व्हिडिओवरती काय येऊ शकतो, कॉपीराईट क्लेम हा येऊ शकतो. पण जर तुम्ही यूट्यूब कंपनीचे सॉन्ग वापरत
असाल आणि तुमच्या चॅनलवरती जर कॉपीराईट येत असेल तर ते तुमचा चॅनल काय होऊ शकतो, मॉनिटाईज होऊ शकतो, कारण यूट्यूबने आपल्याला ते सॉन्ग वापरण्याची परमिशन दिलेली आहे. त्यामुळं आपला चॅनल हा मॉनिटाईज होतो ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबचे काय करता, सॉन्ग वापरता. पण जर तुम्ही बाहेरून सॉन्ग वापरल्यानंतर जर तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक आला तर तुम्ही 3 महिने काय करू शकत नाही, कोणतीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. आणि जर वारंवार असे 3 स्ट्राईक आले तर तुमचा चॅनल हा डायरेक्टली काय होतो, बंद होतो, डिलीट होतो. त्यामुळे तुम्हाला बाहेरचे सॉन्ग वापरायचे नाही आहे. ठीक आहे, तर तुमचं क्लिअर झालं असेल कन्फ्युजन की चॅनल मॉनिटाईज हा होतो की नाही. फक्त चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्या शॉर्टवरती जी अर्निंग मिळते ती अर्निंग काय होते, 10 ते 20% यूट्यूब कंपनीला जाते आणि उरलेली 80% ही तुम्हाला मिळते. जर तुम्ही नाहीच त्यांचे सॉन्ग वापरले किंवा नाहीच त्यांचे म्युझिक वापरले तर 100% रेव्हेन्यू हा तुम्हाला मिळतो. ठीक आहे, तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ट्रेंडिंग सॉन्ग वापरायचे की नाही. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट पॉईंट, तुमचे शॉर्ट्स अपलोडिंग. आता भरपूर जणांना डाऊट्स असतो की शॉर्ट्स अपलोड करताना नक्की कुठून करायचे, यूट्यूबमधून करायचे की YT स्टुडिओमधून करायचे. तर तुम्हाला शॉर्ट्स हे यूट्यूबमधून अपलोड करायचे आहे. जिथे तुम्हाला प्लस आयकॉन दिसतो त्या प्लस आयकॉनवरती जाऊन काय करायचे आहे, तुम्हाला शॉर्ट्स अपलोड करायचे आहे. जर तुम्हाला अजूनही माहीत नसेल शॉर्ट कसे अपलोड करायचे तर त्या रिलेटेड A to Z व्हिडिओ मी काय केलेला आहे, चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचे सर्व डाऊट्स हे क्लिअर करू शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला शॉर्ट अपलोड करताना इतकं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला YT स्टुडिओमधून शॉर्ट हा अपलोड करायचा नाही आहे, कारण तिथं तुम्हाला थंबनेल हा सेट करता येत नाही शॉर्टसाठी. ठीक आहे, त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे तुमचा हॅशटॅग. आता भरपूर जणांना असं वाटतं की मी माझ्या शॉर्टमध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये 40 ते 50 शॉर्ट वापरले तर माझा चॅनल किंवा माझा व्हिडिओ हा काय होईल, लवकरात लवकर व्हायरल होईल. पण असं काही नाही आहे. जेवढे कमी शॉर्ट्स असतात तेवढा यूट्यूब अल्गोरिदम काय करतो, लवकर कॅच करतो. त्यामुळे तुम्ही जास्त पण हॅशटॅग वापरले तरी तितकंच काम करणार आहे. तुम्ही कमी पण हॅशटॅग वापरले ते पण काय करणार आहे, तितकंच काम करणार आहे. त्यामुळे तुम्हाला टाईम वेस्ट करायचा नाही आहे, जास्त हॅशटॅग वापरण्याच्या फंद्यात पडायचं नाही. जेवढे कमी हॅशटॅग तुम्हाला वापरता येतील, जेवढे प्रॉपर हॅशटॅग वापरता येतील तेवढेच वापरायचे आहे. तुम्ही 3 ते 4 हॅशटॅग वापरले तरी सफिशियंट आहे. त्या 3 ते 4 हॅशटॅगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेन हॅशमध्ये शॉर्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेकंड जो तुमचा हॅशटॅग आहे तो व्हायरल शॉर्ट्स टाकायचा आहे. त्यानंतर जो तुमचा हॅशटॅग आहे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चॅनलचे जे नाव आहे त्या चॅनलच्या नावाचा काय करायचा आहे, हॅशटॅग टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हॅश ट्रेंडिंग टाकायचं आहे. तर हे 4 जरी तुम्ही हॅशटॅग टाकले तरी सफिशियंट आहे. आता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या चॅनलच्या नावाचा हॅशटॅग टाकता त्यावेळेस बघा तुमच्या चॅनलचा ब्रँड बनण्यासाठी काय होते, मदत होते. तुमच्या चॅनलचं काय होते, एक नाव तयार होतं, एक फेस तयार होतो. जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या चॅनलचा एक ब्रँड तयार व्हावा तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक शॉर्टमध्ये तुमच्या चॅनलचा हॅशटॅग हा वापरायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI व्हिडिओज. आता भरपूर जणांना यूट्यूबवरती डाऊट असतो की AI व्हिडिओ बनवायचे की नाही, कारण आपण यूट्यूबवरती सर्रास व्हिडिओ बघतो की जे AI व्हिडिओ रिलेटेड हे बनवलेले आहे आणि त्यांना लाखोमध्ये मिलियन्समध्ये व्ह्यूज हे आलेले आहे. मग आपण विचार करतो की AI व्हिडिओज बनवायचे. पण AI व्हिडिओ कोणत्या पद्धतीने बनवायचे बघा. आता सपोज काही लोक काय करतात, AI व्हिडिओ बनवतात शॉर्टमध्ये. आता तुम्ही बघू शकता फक्त काय येते, एक मांजर येते, ते दूध पिते आणि पळून जाते. असे शॉर्ट्स यूट्यूबवरती काय केलेले असतात, अपलोड केलेले असतात. किंवा कुत्रा येतो, भुंकतो आणि निघून जातो. तर ह्या शॉर्ट्सला काही तथ्य नाही, जरी तुम्ही AI वरून बनवलेला आहे. मग तुम्हाला AI वरून कोणते व्हिडिओ बनवायचे आहे, ज्या मोरल स्टोरीज आहे, म्हणजे तिथे काहीतरी तुम्ही कॅरेक्टर वापरलेले आहे, तुम्ही ChatGPTमधून काहीतरी स्क्रिप्ट तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही शॉर्ट्स बनवताना इफेक्ट दिलेले आहे, तुमची स्वतःची एडिटिंग आहे. तर ह्या पद्धतीने काय होऊ शकतो, तुमचा चॅनल AI व्हिडिओचा काय होऊ शकतो, मॉनिटाईज होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं क्रेडिट देणं गरजेचं आहे. जर फक्त तुम्ही काहीतरी छोटी एक स्क्रिप्ट घेतली आणि ती ॲज इट इज अपलोड करून दिली तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही. म्हणून बघा, मी तुम्हाला सेकंड थिंग सांगितली की तुम्ही मोरल स्टोरी बनवल्या, तुम्ही स्क्रिप्ट बनवली ChatGPTला देऊन, त्यानंतर तुम्ही काय केलं, व्हिडिओ एडिटिंग केलं, इफेक्ट दिले, तरी पण कोणताच यूट्यूबर, जो मोठा यूट्यूबर जरी असेल, तो 100% शुअरिटी देऊ शकत नाही की तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल की नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतः काय करायचं आहे, तुमच्या स्वतःच्या बेसवरती रिस्क घेऊन काय करायचं आहे, AI व्हिडिओज बनवायचे आहे मोरल स्टोरी रिलेटेड. आणि चॅनलला काय करायचं आहे, मॉनिटायझेशनला अप्लाय करायचं आहे. ज्यावेळेस तुमचा क्रायटेरिया हा कंप्लीट होईल. क्रायटेरिया कंप्लीट झाल्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला तर ठीकच आहे, नाही झाला तर तुम्हाला तिथून शिकायला मिळेल की तुमचा चॅनल मॉनिटाईज होत नाही AI व्हिडिओज बनवून. कारण ही गोष्ट कोणीही सांगू शकत नाही चॅनल मॉनिटाईज होईल की नाही. ठीक आहे, तर त्यामुळे AI व्हिडिओज बनवताना तुम्हाला स्वतःला रिस्क घ्यायची आहे की करायचं की नाही. ठीक आहे,
तर बघा, ह्या पद्धतीने मी तुम्हाला तुमच्या मनात जेवढे सगळे डाऊट्स होते कॉपीराईट क्लेमबद्दल, कॉपीराईट स्ट्राईकबद्दल, त्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो का, किंवा कॉपीराईट स्ट्राईक आल्यानंतर तो कॉपीराईट स्ट्राईक कसा घालवायचा, तुमचे व्हिडिओ कसे अपलोड करायचे, किंवा तुम्हाला हॅशटॅग नक्की किती वापरायचे, या गोष्टी माहीत नव्हत्या, किंवा AI व्हिडिओ बनवायचे की नाही, चॅनल मॉनिटाईज होतो की नाही, हे सगळे डाऊट्स मी काय केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे. तर अशाच मी काय करत असते, तुमच्या सगळ्या क्वेरीज माझ्या व्हिडिओमध्ये डेली काय करत असते, सॉल्व करत असते. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुमच्या काही क्वेरीज असतील, तर त्या मला कमेंटमध्ये कळवत चला, की त्यामुळे मी काय करत असते, नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच मी यूट्यूब संबंधित नवनवीन अपडेट, नवनवीन ट्रिक्स काय करत असते, तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी घेऊन येत असते. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.